हॅलो नमस्कार. आज काय आहे तुम्हाला खूप जणांना माहीतच असेल. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि व्हॅलेंटाईन्स डे आजकाल आम्ही सगळे यंग मंडळी तर अगदी उत्साहाने साजरा करतात. बाहेर जातो, फिरायला जातो, काय काय करतो, बरंच काय काय होत असतं. आणि एक कॉमन प्रश्नही असतो सगळ्यांना, हु इज युअर व्हॅलेंटाईन? इज इट युअर बॉयफ्रेंड और गर्लफ्रेंड, का आई बाबा, का तुमचे बहीण भाऊ, का आयुष्यभर लहानपणापासून लाड करत असलेली तुमचे आजी आजोबा? त्यातला तुमचा व्हॅलेंटाईन कोण आहे हे आम्हाला नक्की कळवाच. वरची ही सगळी उत्तरं खरी आहेत. हे सगळेच आपले व्हॅलेंटाईन्स आहेत, कारण ही सगळे आपली काळजी घेतात. पण या सगळ्यापेक्षाही जास्त महत्वाचं उत्तर आहे, यू आर युअर ओन व्हॅलेंटाईन. जसं लहानपणापासून आजी आजोबा आई बाबा हे आपल्यावर प्रेम करतात आणि प्रेम म्हणल्यावर काळजीही येतेच. ती काळजी घेताना शिस्त लावतात, चांगली वळण लावतात. पण आता सुजाण वयात आपल्याला ही जबाबदारी आपलीच आपल्यावर असते. स्वतःच्या बाबतीत आपण स्वतःचीच काळजी घेण्याची ही गरज असते. म्हणूनच म्हणलो आम्ही की वी आर आवर ओन व्हॅलेंटाईन फर्स्ट. वी आर रेस्पॉन्सिबल फॉर टेकिंग आवर ओन केअर. या नोटवर आपण आजच्या विषयाकडे वळूयात. मागच्या आठवड्यात आपण कडधान्यांची तोंड ओळख करून घेतली होती. आता आपण ह्या वर्षीचा वेलनेस वेनसडेचा विषय बघूयात. ह्याच आई बाबा आजी आजोबांनी आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं की नाही, सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, भाज्या खाणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय पोषण कसं होणार. हे कायमच ऐकत आपण सगळेच मोठे झालेलो आहोत. तर आता आयुर्वेदाने भाज्यांबद्दल काय सांगितलंय आज बघूयात. त्याआधी मी डॉक्टरांना बोलवते. हॅलो डॉक्टर. भाज्यांचा प्रश्न विचारलाय. आयुर्वेद काय म्हणतो भाज्यांबद्दल ते आधी आपण बघू. आयुर्वेदाने शाकवर्ग असा एक वेगळा वर्णन केलेला आहे आणि त्यामध्ये सर्वच भाज्या या मुख्यत्वे करून वृक्ष म्हणजे शरीरात कोरडेपणा आणणाऱ्या, पचायला थोड्या जड, मलभाग वाढवणाऱ्या, वातूळ आणि पोट साफ करायला मदत करणाऱ्या किंवा मल मूत्र आणि वात याचं निस्सरण करण्यास सहाय्य करणाऱ्या अशा सांगितले. आता भाज्या आपण कशा कशा खातो? पालेभाज्या म्हणजे पत्र म्हणजे पानं, पुष्प म्हणजे पुष्प म्हणजे फूल, फल म्हणजे फळ, नाल आणि कंद असे भाज्यांचं वर्गीकरण केलंय. म्हणजे पालेभाज्या किंवा पानं आपण भाज्या म्हणून वापरतो, जे पालक मेथी वगैरे सगळ्यांना माहिती आहे पालेभाज्या. दुसरं आपण फुलं वापरतो, जसं केळफुल आहे, किंवा फळ वापरतो, फळभाज्या आपल्याला माहिती आहेत. नाल म्हणजे शेवग्यासारख्या भाज्या वापरतो, किंवा कंद जे सुरण आहे, बीट आहे, किंवा अरवीचे कंद आहेत, बटाटा आहे. ह्या भाज्या ज्या आहेत, पत्र फुलं किंवा पत्र पुष्प फल नाल आणि कंद ह्या यथोत्तर गुरु म्हणजे एकापेक्षा एक पचायला जड सांगितलेले आहेत. म्हणजेच भात पोळी खाणं किंवा कर्बोदक खाणं किंवा तेल तूप स्निग्ध पदार्थ मुबलक प्रमाणात खाणं, आणि समजा आपण जर भाज्या अत्यंत कमी प्रमाणात खाल्ल्या तर काय होईल? खवल्याला आमंत्रण मिळेल. कारण या बरोबरीने जर भाजी खाल्ली भात पोळीच्या बरोबर तर जीवनसत्व मिळतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण शाळेत शिकलोय. भाज्या खाल्ल्या की पोट साफ होतं, गॅस पोटात न धरतात शरीराबाहेर पडतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजेच भाज्यांची शारीरिक क्रियांसाठी आवश्यकता आहे. शिवाय फक्त स्निग्ध पदार्थ किंवा पिष्टमय पदार्थ खाल्ले तर काय होईल, आणि भाज्या नाहीच खाल्ल्या तर पोट साफ होणार नाही, अनेकांना कॉन्स्टिपेशन होतं, चरबीचं प्रमाण वाढेल, वजन वाढेल, जे डायबिटिक आहेत त्यांची शुगर वाढेल. आणि म्हणूनच शरीरामध्ये आपल्याला योग्य प्रमाणात भाज्या पोटात गेल्या पाहिजेत. भाज्या खाण्याची सवय ही लागलीच पाहिजे.
पाहिजे आणि भाज्या या योग्य प्रमाणात खाव्यात असं तुम्ही म्हणतात. बरोबर. म्हणलात आता. पण हे योग्य प्रमाण तुम्ही कसं ठरवाल आयुर्वेदानुसार? हा, 2 फुलके किंवा 1 ते 1.5 पोळी, अर्धी ते पाऊण वाटी भात, 1 वाटी आमटी किंवा उसळ पाऊण वाटी, अर्धी वाटी कोशिंबीर आणि 1 वाटी भाजी खाल्ली पाहिजे असं साधारण सांगितलं जातं. आता 1 वाटी भाजी ही खाल्ली पाहिजे म्हणताना ती भाजी कशी बनली आहे यावर भाजीचं योग्य प्रमाण ठरतं. म्हणजे आपण कोबी किंवा तोंडली किंवा गवार किंवा श्रावण घेवडा या नुसत्याच्या फोडणीला टाकून परतून भाज्या करतो आणि त्याच्यावर वर लिंबू, मीठ, कोथिंबीर, थोडीशी साखर, खोबरं वगैरे पेरून ज्या परतलेल्या भाज्या खातो त्या 1 वाटी खाणं योग्य. पण आता विचार करा, जर वाटण घाटण मसाले वगैरे करून जर भाज्या केल्या की ज्याच्यात भरपूर मसाले आहेत, तिखटाचा मारा आहे, तर आपण त्या भाज्या जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही. समजा ती भाजी खाल्ली तशी तरी मुळात भाजी हा जो भाग आहे तो पोटात कमी जातो. म्हणजे फायबर मिळणं, विटॅमिन्स मिळणं, पोट साफ होणं यासारखे जे फायदे आपल्याला भाज्यांमुळे दिसतात ते पूर्णतः दिसणारच नाहीत. आणि म्हणूनच तो जो भाजीचा भाग आहे ना तो सगळा तेल मसाले रश्श्यानेच व्यापला जाईल. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही तिखट मसालेदार भाज्या खाता, जेवढे जेवणामध्ये मसाले किंवा तिखट अधिक तेवढं मिठाचंही प्रमाण वाढतं. आता मीठ जास्त खाल्ल्याने काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ब्लड प्रेशर असेल तर मीठ कमी खा म्हणून डॉक्टर सांगतात. मीठ जास्त खाल्लं तर शरीरात पाणी पण धरून ठेवलं जातं, त्यामुळे वजन वाढतं, सूज वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदांनी जे सांगितलेलं आहे की मीठ जास्त खाल्ल्याने किंवा लवणरस अतिसेवनाने केस लवकर पांढरे होणं, टक्कल पडणं, त्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणं किंवा जखमा असतील तर त्या चिघळणं हा परिणाम तुम्हाला दिसून येतो. आणि त्यासाठी मिठाचं प्रमाण जर नियमित करायचं असेल, शरीर क्रियांचा समतोल बिघडू द्यायचा नसेल तर पहिलं तिखट कमी करा, मीठ आपोआप कमी होईल. मग खारवलेले जे पदार्थ आहेत, चायनीज आहे, खारे शेंगदाणे आहेत, खारे काजू आहेत, खारे पिस्ते आहेत, पापड, लोणची, चटण्या जे काही आहेत याचं प्रमाण पण मर्यादित राहायला हवं. आणि म्हणूनच आपण म्हणतो जी डावी बाजू आहे ना, चटणी, लोणचं, कोशिंबीर ही कमी पाहिजे. पण जी भाजी परतलेली भाजी आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात खायची आहे ती उजव्या बाजूला पाहिजे. आमटी पण उजव्या बाजूला, डावी बाजू ही मर्यादित हवी. दुसरं आंबट याविषयी मी बोलणार आहे. जेवणातलं जसं तिखट नियंत्रित करावं लागतं तसं आंबट पण नियंत्रित करायला लागतं, म्हणजे मिठाचं प्रमाण आपोआप कमी होतं. अजून एक महत्वाचं, तिखट नियंत्रित केलं तर मागणं स्वीट डिशची जी गरज वाटते ना ती पण कमी होते. म्हणजे बघा, आपण झणझणीत मिसळ खाल्ली, झणझणीत पावभाजी खाल्ली की नंतर मिल्कशेक किंवा आईस्क्रीम खावंसं वाटतं की नाही, किंवा नंतर गोडाचा छोटासा घास खावासा वाटतो. पण हे जर तिखट कमी केलं तर ती पण गरज आपली कमी होते. आणि त्यामुळे तिखटाचं आणि मसाल्याचं प्रमाण भाजीतलं हे कमी करायला हवं. आणि भाजी जेवढी नैसर्गिक स्वरूपात आपल्याला मिळते ती फक्त शिजवून त्याला तेलाची फोडणी देऊन कमीत कमी मसाले वापरून ती खाणं योग्य आहे. विचारते, आजकाल ना डाएट कॉन्शियसनेस खूप वाढलाय. बरोबर. आणि आम्ही डाएट करतो म्हणजे काय, तर आम्ही खूप सॅलड्स खातो. आम्ही बोल भरून आमचं एक मील सॅलडच असतं. आम्ही सबस्क्राईब करतो सॅलड्सला असं सगळे अगदी कौतुकाने सांगतात. तर पण या सॅलडच्या निमित्तानेच आपण लेट्यूस असेल किंवा कोबी असेल अशा अनेक फळभाज्या पालेभाज्या आपल्या आहारात येतात. आणि त्याविषयी आयुर्वेद काय सांगतो असा माझा प्रश्न. आपण सॅलड्स मध्ये काय काय खाल्लं जातं बघूया. बीट आहे, गाजर आहे, मुळा आहे, फ्रुट्स असतात. हे जर खूप जास्त प्रमाणात खाल्लं गेलं तर पोटामध्ये प्रचंड गॅस धरून पोट फुगतं, पोट दुखतं. आणि अक्षरशः मी असे पेशंट पाहिलेत की केवळ वजन किंवा केवळ साखर तुम्ही कमी करायची त्यासाठी भरपूर सॅलड खायचं,
सकाळी लेमन शॉट्स घ्यायचे, म्हणजे लिंबाचा रस घ्यायचा, मग जेवणाआधी भरपूर काकडी गाजर भरपूर प्रमाणात खा आणि मग थोडासा 1-1.5 फुलका आणि भाजी कशी तरी खा. असे पेशंट्स मी पाहिलेत. त्यांच्यामध्ये मी अशी लक्षणं बघितली आहेत की शेवटी पोटात गॅस धरून छातीवर प्रेशर येणं किंवा कंबर पाठ दुखणं किंवा खूप दिवस जर हे चालू राहिलं तर सांधे दुखणं, चेहरा काळवंडल्यासारखा वाटणं किंवा ओढल्यासारखा वाटणं, ही लक्षणं यांच्यामध्ये प्रचंड दिसतात. सांधे दुखायला सुरुवात होतात आणि त्यामुळे जेवढी आपल्याला सॅलड, तंतुमय पदार्थ, भाज्या यांची गरज असते त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला प्रथिनं, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ यांची पण गरज असतेच ना. फक्त सॅलड खाऊन कसं चालेल? आणि त्यामुळे या सॅलड्सचं प्रमाण तुम्हाला नियंत्रित करायला लागतं. जरी त्यांनी साखर कमी होत असेल, वजन कमी होत असेल, तरी इतरही परिणाम दिसू शकतात. चिडचिड वाढणं, इम्युनिटी कमी होणं, वरचेवर सर्दी खोकला होणं, ह्यासारख्या गोष्टी आपल्याला आढळतात. याशिवाय ज्यांना इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा कोलायटिस आहे, म्हणजे आव पडणं ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये पालेभाज्या जर अति प्रमाणात खाण्यात आल्या किंवा सॅलड अति प्रमाणात आली तर त्यांचा त्रास वाढतो. त्यांना कॉन्स्टिपेशन असतं म्हणून डॉक्टर्स म्हणतात खा भाज्या, खा भरपूर, फायबर खा भरपूर. अहो पण फायबर त्यांना पचत नाहीये, कारण पचायला जड आहे फायबर. अशा वेळी त्यांची सॅलड पूर्णतः बंद करायला लागतात. भाज्या मग कशा खाव्यात? आयुर्वेद काय सांगतो? भाजी व्यवस्थित चिरा, तेलाची फोडणी त्याला द्या, त्याला व्यवस्थित शिजवा. तेल किती घालावं? तेल भाजीतनं व्हायला लागेल एवढं तर नक्कीच घालू नये. भाजीला चमक येईल, भाजी चविष्ट होईल आणि ती पचायला हलकी होईल एवढ्या प्रमाणात भाज्यांबरोबर तेल हवंच. अजून एक तुम्हाला सांगते, आश्चर्य वाटेल. आयुर्वेदाने एके ठिकाणी सांगितलंय सर्वेषु शाकेषु वसंती रोगाः, म्हणजे भाज्या अति प्रमाणात जर खाल्ल्या गेल्या, त्या जर किडलेल्या असतील, त्याच्यामध्ये कीड असेल आणि त्याचं अति जास्त प्रमाण केलं तर तुम्हाला रोग होण्याची भीती असते. म्हणून त्याचंही प्रमाण हे योग्य असायला हवं. अनुसरून जो प्रश्न आहे तो घेऊयात. पोट बिघडलं असताना भाज्या खायच्या का? नाही खायच्या. पोट बिघडणं म्हणजे मी असा अर्थ घेतेय या प्रश्नाचा की तुम्हाला वरचेवर मोशन पास करायला लागणं किंवा जुलाब होणं, अशा वेळी भाज्या खाऊन चालणार नाहीत. इथे तुम्हाला पचायला हलका असा मऊ भात, वरण भात, मऊ खिचडी असंच खायला लागेल. ओके. आणि पुढचा प्रश्न आहे, भाज्यांचं डाळी बरोबर मिश्रण करावं का? काही हरकत नाही करायला. आपल्याकडे तशा रेसिपीज पण आहेत. डाळ पालक आहे, कोबीमध्ये डाळ घातलेली आहे की त्यामुळे प्रथिनांचं प्रमाण वाढेल. ओके. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ते कमेंट करून आम्हाला कळवावेत. नाही, कोणाला प्रश्न मला दिसत नाहीये. तिथे असतील तर आपण ॲड्रेस करूच यात. त्याआधी ना मी गेले 2 वेलनेस वेनसडे एक आठवण करतेय. त्या गोष्टीची मला आठवण करून द्यायची आहे, पण त्याआधी आपण हा भाज्यांचा विषय संपूयात. पालेभाजीने पित्त होतं का असं विचारतायत. सगळ्याच पालेभाज्यांनी होतं असं नाही, पण समजा भाज्या मी म्हटलं तसं पोटात भाज्यांमुळे गॅस तयार होतो, पोट फुगतं. तो जर गॅस पोटात साठून राहिला तर वायूची गती कशी असते? ऊर्ध्व गती असते. वरच्या बाजूनी गॅस हा सरकतो, त्यावेळी वाटेत येणाऱ्या सगळ्या गोष्टींना तो वर ढकलतो आणि त्यामुळे ऍसिडिटी शरीरामध्ये म्हणजे छातीमध्ये जाणवते. गॉट इट. हा, तर मी जे सांगत होते त्याच्याकडे वळते एक मिनिटं. आपण तुम्हाला सगळ्यांना जे जॉईन झालेत त्यांना बहुतेक काल आणि परवा आमचे मेसेजेस मिळालेच असतील, आमचं आमंत्रण मिळालंच असेल. 25 फेब्रुवारीला पत्रकार भवन पुणे इथे 10 वाजता आपला आरोग्य तरंगचा लाईव्ह टॉक शो होणार आहे. त्याच्यात 7 वेगवेगळ्या फॅकल्टीज आपण बोलवले आहेत आणि त्यांनी डायबिटीसशी लढा देता देता त्यांचे जे अनुभव आलेले आहेत ते आपल्याबरोबर शेअर करणार आहे, ज्यामुळे आपण आपलं आयुष्य कसं असावं किंवा आपली लाईफस्टाईल कशी असावी हे ठरवू शकतो.
याचं सूत्रच डायबिटीस अनुभव आपले आपले असं असणार आहे. आणि आमचा त्यामागचा उद्देश असा आहे की फक्त या 7 जणांचे अनुभव असं न करता जास्तीत जास्त लोकांचे अनुभव जर आमच्यापर्यंत आले तर त्यांची आम्हाला नक्कीच मदत होईल. त्यामुळे आम्ही एक नवीन छोटासा उपक्रम सुरू करतोय. आपल्यापैकी कोणाच्याही जर ओळखीत डायबिटिक पेशंट असेल तर त्यांना तुम्ही हा अपील करू शकता की 30 सेकंद ते 1 मिनिटाचा त्यांच्या डायबिटीसशी लढतानाचा एक त्यांचा जो अनुभव आहे, चांगला वाईट असेल, त्यांनी जे काही एक्सपिरियन्स केलं असेल तो व्हिडिओ आमच्यापर्यंत तुम्ही नक्की शेअर करू शकता. आरोग्य तरंग पेजला आणि डॉक्टर ज्योतिष रोडकरांच्या प्रोफाईलला तुम्ही टॅग करू शकता. त्यातले काही निवडक व्हिडिओज आम्ही त्या 25 तारखेच्या कार्यक्रमामध्ये दाखवणारही आहोत. आणि त्या संदर्भातली आणखीन माहिती ह्या पुढच्या अख्ख्या आठवड्याभरात आमच्या फेसबुक चॅनलवर मिळणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांना अपील करा, कारण आज भारत हे डायबिटीसचं कॅपिटल आहे. तर फक्त 7 माणसांचे अनुभव इतकंच त्याचं रूप सीमित न ठेवता आम्हाला ते जास्तीत जास्त लोकांना या चळवळीत जोडण्यासाठी यांनी नक्कीच मदत होईल. त्यामुळे हे अपील प्लीज तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स पर्यंत वगैरे नक्की पोहोचवा. आणि ते 7 लोक म्हणजे कोण आहेत ते सांग ना. डॉक्टर आहेत, संशोधक आहेत. 7 लोकांची माहिती सुद्धा या आठवड्यात एक एक करून आपण फॅकल्टी रिव्हील पेजवर करणार आहोत. त्यामुळे कोण येणार आहे, कोण त्यांच्या एक्सपर्टीज त्या पॅनलवर मांडणार आहे याविषयीची डिटेल्ड माहिती या आठवड्यात तुम्हाला नक्की कळत राहील. सो हे अपील सुद्धा की जास्तीत जास्त लोकांना अनुभव शेअर करायला सांगणे, ह्याच्यात आम्हाला तुमच्या सगळ्यांची खूप मदत लागणार आहे. आणि स्टे ट्यून्ड, म्हणजे तुम्हाला आमच्या फॅकल्टीज कोण आहेत हे सुद्धा कळेल. तर याच बरोबर आपण अजून काही प्रश्न घेऊयात जे आता पडलेत ते. कडधान्य किंवा पालेभाज्या रोज खाव्या का, आणि किंवा आठवड्यातून किती वेळा खाव्या? पालेभाज्या खाणं गरजेचं आहे का? आपण भारतासारख्या देशात राहतो जिथे भाज्या या मुबलक प्रमाणात मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारांच्या मिळतात. तुम्ही जर ठरवलं की एक भाजी मला लवकर रिपीट करायची नाही तर तुम्ही 3 आठवडे ती भाजी रिपीट केली नाही तरी चालतं, एवढी आपल्याकडे व्हरायटी आहे. त्यामुळे रोजच्या रोज पालेभाजी पोटात गेलीच पाहिजे. तुम्हाला पचत असेल, काही त्रास होत नसेल तर ठीक आहे, पण अदरवाईज 2 ते 3 वेळा पालेभाजी जर खाल्ली आठवड्यामध्ये तर पुरेशी आहे. कारण फळभाज्यांनाही वाव द्या ना, किंवा बाकीच्या ज्या भाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना पण आपण वाव दिला पाहिजे. नुसती पालेभाजी आहे की पालेभाजी रोज खायलाच पाहिजे असं काही नाही. त्यात अजून एक आहे की संध्याकाळच्या वेळी लोकांकडे पालेभाजी खायची पद्धत असते, पण संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणात आपण पालेभाजी खाल्ली तर आता मी सांगितलं त्याप्रमाणे की पालेभाज्या पचायला मुळातच जड असतात. जर रात्रीच्या जेवणात पालेभाजी खाल्ली तर लक्षात येत नसेल कोणाच्या, पण गॅस हा जास्त धरतो, पोट गच्च होतं, असं अनेकांना अनुभवाला आलं असेल. त्यामुळे पालेभाजी ही दुपारच्या जेवणात खा की जेव्हा तुमचा अग्नी प्रदीप्त असतो, पचनशक्ती स्ट्रॉंग असते. त्यामुळे पालेभाज्यांचा अतिरेक नक्कीच नको. ओके, अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वेगवेगळी विटामिन्स असतात. तंदुरुस्तीसाठी भाज्यांचा उपयोग याबद्दल सांगा. कसं आहे माहितीये का, प्रत्येक भाजीचा काही ना काहीतरी फायदा आहे, काही ना काहीतरी दोष आहे. तसं म्हणलं तर प्रत्येक भाजीचे गुण आयुर्वेदाने वर्णन केलेले आहेत किंवा त्याच्यामुळे काय शरीरावर परिणाम होतात हे पण वर्णन केलेले आहेत. त्यामुळे सीझनल भाज्या खाणं हे एक महत्त्वाचं आहेच. तुमच्या प्रकृतीला ज्या मानवतात, ज्या तुम्ही पचवू शकता त्या खाणं हे पण महत्त्वाचं आहे. भाजी ही हवीच, त्यातला तंतुमय पदार्थ, जीवनसत्व हवंच, पण एकाच एक भाजीचा किंवा एकाच प्रकारच्या भाजीचा अतिरेक नको. आपल्याला सांगितलं जातं हल्ली की बटाटा जास्त खाऊ नका, वांग जास्त खाऊ नका, वातुळे किंवा बटाटा जास्त खाल्ला की शुगर वाढेल, खाऊ नका. पण नुसती पालेभाजी जरी खाल्लीत तरी त्यानेही पोटात गुब्बारा धरेल आणि त्रास होईल. ओके, थँक्यू. अजून एक प्रश्न आहे. जिम करून प्रोटीनची गरज असते, ती कुठल्या कुठल्या भाज्यांमधून पूर्ण होऊ शकते? भाज्यांमध्ये तंतुमय पदार्थ असतो. प्रोटीनसाठी तुम्हाला डाळी खायला लागतील, कडधान्य खायला लागतील, पनीर खायला लागेल. त्यामुळे भाज्यांमधनं प्रोटीन्स मिळतील असं नसतं.
उसळींमधनं प्रोटीन्स मिळतील, प्राणीजन्य पदार्थांमधनं, अंडी आहेत, मांसाहार आहेत, त्यातनं प्रोटीन्स मिळतील. ओके, प्रोटीन हा ऍक्च्युली एक वेगळा विषय होईल, लो ग्रेड हाय ग्रेड प्रोटीन वगैरे. सो तो आपण कमिंग वेबिनार्स मधनं कधीतरी नक्कीच कव्हर करूयात. एक कमेंट आली आहे, अग्री टू मच ऑफ एनिथिंग इज नॉट अ सोल्युशन, मॉडरेशन इज द सोल्युशन. जसं मागच्या याला आपल्या गप्पा झाल्या तेव्हा मी म्हणलं होतं, एव्हरी वेलनेस वेनसडेचं म्हणजे सगळ्या वेलनेस वेनसडेचं कन्क्लुजन हे मॉडरेशन आणि बॅलन्स हेच येतं आहे. त्यामुळे येस. ओके, अजून एक प्रश्न आहे, मशरूम, ब्रोकोली, झुकिनी हे आहारात समाविष्ट करावं का? आता मशरूम्स हे जे आहेत, अळिंबे ज्याला म्हणतो, ते कफकर आहेत, गुरु म्हणजे पचायला जड आहेत असं सांगितलंय. आपण म्हणतो तसं व्हरायटी जर ठेवायची असेल तर कधीतरी त्याचा समावेश करायला नक्कीच हरकत नाही, का नाही करू. ब्रोकोली सुद्धा, पण ब्रोकोली हेल्दी म्हणून रोजच्या रोज ब्रोकोली खाणं हे तेवढंच चुकीचं आहे. व्हरायटी खा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व तुम्हाला मिळतील. व्हरायटी इज इम्पॉर्टंट. येस, मला असं वाटतं की आपलं ना परसेप्शन झालंय, काही भाज्या सतत आपले लाडके हिरो हिरोईन्स खात असतात मूवीमध्ये आणि सॅलडमध्ये, आणि ते खाऊन आपल्याला असं अचानक हेल्दी वाटायला लागतं. तर तसं झालं आय थिंक ब्रोकोली झुकिनीचं, की ते खाल्ल्यावर असं आतून वाटतं आपल्याला की आपण हेल्दी आहोत. एनिवेज, अजून प्रश्न आहेत का कोणाला? नाहीतर मग आज आपण थांबूयात. तुमचे प्रश्न आम्हाला नक्की कळवा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे नवीन लोक या चळवळीला जॉईन होईल. मी आता तुम्हाला हक्काने सांगू शकते सगळ्यांना, दरवेळेला जॉईन होणाऱ्यांना थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग ॲज ऑलवेज. पुढच्या वेलनेस वेनसडे मध्ये आपण भेटणार आहोत आणि एक इंटरेस्टिंग प्रयोगही करायचा आम्ही प्रयत्न करतोय पुढच्या वेलनेस वेनसडे मध्ये. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि तेव्हा भेटूच या. थांबण्याआधी मात्र एक शेवटचा प्रश्न घेऊच कारण आत्ता पडलाय तो प्रश्न, मुळात ज्या भाज्या आपल्या नाहीत त्या खाणे गरजेचे असते का? गरज अशी कशाचीच नसते. तुम्हाला गरज असते ती व्हरायटीजची. जे लोकल आहे, असं म्हणतात की ईट लोकल अँड थिंक ग्लोबल. त्यामुळे जे लोकल आहे ते तर नक्कीच खावं. पण समजा काही कारणाने तुम्हाला बाहेरून येणाऱ्या गोष्टी जर इंट्रोड्यूस झाल्या तर कधीतरी चेंज म्हणून, चव म्हणून बघायला काहीच हरकत नाही. पण म्हणून जे बाहेरून येणारं आहे तेच हेल्दी आहे, हा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज कृपया दूर करा. येस, प्रियांगी गोसावी मॅडम म्हणतात खूप छान, थँक्यू सो मच मॅडम. ठीक आहे, मग आता आपण आज थांबूयात. शुभरात्री. पुढच्या वेलनेस वेनसडे मध्ये जो 10वा वेलनेस वेनसडे असणार आहे त्यात नक्की भेटूयात. गुड नाईट.